विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख विभागाची भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत ते बघणार आहोत। त्या पद्धतीने आपण अभ्यास कसा केला पाहिजे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तर लक्षात घ्या, भूमी अभिलेख विभाग यांमार्फत विद्यार्थी मित्रांनो भराव्याच्या पदांचा तपशील या ठिकाणी दिला आहे। तर विभाग कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर याची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे। पदाचं जे नाव व वेतन श्रेणी आहे, पदाचं नाव आहे भूकरमापक। S6 हा तुमचा ग्रेड पे आहे। 19,900 हे तुमचं मूळ वेतन आहे। त्यावर तुम्हाला महागाई भत्ता, HRA, NPS या सर्व गोष्टी भेटतील। म्हणजे तुमचा पगार जवळपास 40-25 हजारापर्यंत इन हँड जाईल। तर या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आता याचं कॅटेगरी वाईज या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन दिसतंय। एकूण ज्या जागा आहेत त्या आहे 210। बाकी ज्या डिटेल आहेत त्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघू शकता। आपण ज्याही कॅटेगरीमध्ये येत असाल त्यानुसार तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आरक्षण बघू शकता। यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते काय आहे, तर तुमच्याकडे अर्हता आणि अनुभव काय आहे। शैक्षणिक अर्हता अंतिम दिनांक 24 ऑक्टोबरपर्यंत तुमच्याकडे ही असली पाहिजे। तर सर्वात पहिल्यांदा मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा आणि अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र म्हणजे ITI वाले देखील फॉर्म भरू शकता। परंतु या ठिकाणी स्टार मार्क दिला आहे की 2 वर्षांचं सर्वेक्षकचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे। म्हणजे कळालं, एक तर इंजिनिअरिंग, डिप्लोमा किंवा ITI जरी झालं असेल तर चालेल, परंतु 2 वर्षांचं सर्वेक्षक व्यवसायाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे। त्यानंतर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र हे तुमच्याकडे पाहिजे। कोणतं? शासकीय। उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 नमूद टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदाकरिता करण्यास पात्र ठरेल। परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील। नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांच्या आत धारण न केल्यास तिची सेवा समाप्त करण्यात येईल। म्हणजे तुम्हाला 2 वर्षांचा अवधी देतोय, म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि ITI वाले। आणि जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेशन नसेल तर तुम्ही आता फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो, आणि जेव्हा सर्टिफिकेशन येईल 2 वर्षांच्या आत ते तुम्हाला सादर करायचं आहे। या ठिकाणी जो स्टार मार्क केला होता ITI साठी, तर अट काय आहे, तर केंद्र शासनाच्या मान्य महासंचालक रोजगार व प्रशिक्षण दिनांक 4 जुलै 2014 अन्वये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणाऱ्या सर्वेअर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश 17 ऑगस्ट 2014 पासून 1 वर्ष कालावधीचा झालेला आहे। त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरता अर्ज करण्यास तसेच परीक्षास बसण्यास पात्र असतील। मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार त्यांचे निवडीबाबत कारवाई करण्यात येईल व त्याबाबत शासनाकडील निर्णय अंतिम राहील। तर म्हणजे कोणता? सर्वेअर। जर ITI आपलं सर्वेअरमधून झाला असेल तर आपण हा फॉर्म भरू शकता। आता वेळापत्रक काय आहे, तर तुम्ही 1 ऑक्टोबरपासून सकाळी 11 ते 24 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन फी पण तुम्हाला लगेचच भरायची। परीक्षेचा जो प्रस्तावित कालावधी दिला आहे तो आहे 13 ते 14 नोव्हेंबर। परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल देखील होऊ शकतो। त्यानंतर याबाबत जर डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट पाहिजे असेल तर त्यांनी या ठिकाणी लिंक दिली किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देतोय। व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करून घ्या, म्हणजे या संदर्भात जर काही अपडेट असेल तर मी तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करेल। आता यानंतर जर तुम्हाला तयारी करायची तर तुमच्याकडे काय काय पाहिजे, तर लक्षात घ्या, सरळ सेवा परीक्षेसाठी आपण मटेरियल तयार केलं आहे। यामध्ये तुम्हाला 18,000 प्रश्न बघायला भेटेल। प्राईज आहे 499। यामध्ये 300 ऑनलाईन टेस्ट आहेत आणि जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट असणारे टायमर आणि प्रत्येक टेस्टला टायमर देखील अवेलेबल आहेत। तुम्हाला हा कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। यामध्ये तुम्हाला काय भेटेल, सामान्य ज्ञानचे 4,700 प्रश्न, चालक घडामोडींचे 5,000 प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर प्रश्न, ॲप्टिट्यूड प्रश्न आणि जिल्हा विशेष हे तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत। हे तर झालं संपूर्ण मटेरियल। जर आपल्याला PDF फाईल नको आहे, फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर आपल्याकडे 350+ ऑनलाईन टेस्ट आहेत। एकूण 3,000 प्रश्नांची तयारी होऊन जाईल। प्राईज आहे 250 रुपये। मल्टिपल अटेम्प्ट टेस्ट सर्व टेस्टला टायमर प्रोव्हाइड केला आहे। तुम्ही कोणत्याही एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल तर नक्की तुम्हाला हेल्पफुल ठरेल। यामध्ये काय काय भेटणार आहे,
महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधार, अर्थव्यवस्था यांच्या प्रत्येकी 25 टेस्ट, सामान्य विज्ञान, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूडच्या प्रत्येकी 10 टेस्ट, मराठी व्याकरणाचे 31 टेस्ट, चालू घडामोडीच्या 80 टेस्ट, माहिती अधिकार, संगणक 100 प्रश्नांच्या 5 टेस्ट. अशा पद्धतीने तुम्हाला हे मटेरियल भेटणार आहे. जर आपल्याला दोन्हीपैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर आपण नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. हे जे 250 रुपयाचं मटेरियल आहे ते 499मध्ये ऑलरेडी आपण कवर केलं आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला जॉईन करा. आणि डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर आपलं जे डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील आपण विद्यार्थी मित्रांनो जॉईन करू शकता, ज्यावर डेली सकाळी 7 वाजता आपण 10 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तसेच आपण 2 प्लेलिस्ट तयार केल्या आहेत. सरळ सेवा परीक्षा महत्त्वाची प्लेलिस्ट, त्यामध्ये आपण भारतीय सण आणि उत्सव, महत्त्वाचे निर्देशांक, त्यानंतर नृत्य प्रकार, त्यानंतर परीक्षेत जे प्रश्न विचारले जातात त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले ते तुम्ही बघून घ्या. अजून करंट अफेअर 2025 यातील जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडी असेल ते देखील PDF प्लेलिस्ट सेपरेट बनवली, ते देखील आपण व्हिडिओ बघू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.